विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तर 2025च्या या इंटरव्ह्यू लिस्टमध्ये तुमचं नाव आल्यामुळे तुमचं अभिनंदन. आणि याचा अर्थ असा आहे की हजारो पानं वाचून, खूप सगळ्या रात्र जागून, दिवस रात्र एक करून तुम्ही भरपूर मेहनत करून तुमचं ज्ञान सिद्ध केलेलं आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेचा टप्पा ओलांडलेला आहे. आता उरलेला आहे मुलाखतीचा टप्पा. आणि ही जी 20 ते 25 मिनिटाची मुलाखत असणार आहे, हेच असणार आहे आपलं डिसाइडिंग फॅक्टर की या एक्झामच्या रिझल्टमध्ये, अंतिम यादीमध्ये आपलं नाव असणार आहे की नाही आहे. आणि म्हणूनच मी दीप्ती नायर इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला एक साध्या शब्दात इंटरव्ह्यूला सामोरं जाताना नक्की काय काय करायला पाहिजे याचा गायडन्स देणार आहे. सो सगळ्यात पहिले तर लक्षात घ्याल की अगदी साधी गोष्ट जी तुमच्याकडे आहे ती आहे तुमचा बायोडेटा. तुमची बायोडेटा, तुमचा डॅफ है ना, डिटेल्ड इन्फॉर्मेशन फॉर्म, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म. हा जो डॅफ आहे हा तुमचा आरसा असणार आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा हा आरसा असणार आहे. तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या की खूप ज्ञानी विद्यार्थी, खूप डिग्री असलेले विद्यार्थीसुद्धा मुलाखतीमध्ये गोंधळून जातात आणि मग सिलेक्शन होत नाही. याचं कारण हे आहे की ही परीक्षा किंवा मुलाखतीचा जो टप्पा आहे हा तुमचा ज्ञान चेक करण्याचा टप्पा नाही, हे तुमचं व्यक्तिमत्व चेक करण्याचा टप्पा आहे. आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असणार आहे आपला डॅफ, बायोडेटा है ना, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म. आणि या डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं गृह जिल्हा, तुमचं गाव, तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड, तुमच्या ओव्हरऑल छंद, तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, तुमच्या पोस्टचा क्रम है ना, हे सगळं व्यवस्थित दिलेलं असतं. आणि त्यामुळे यावरच तुमचा इंटरव्ह्यू बऱ्यापैकी फिरत असतो. आता इथे लक्षात घ्याल की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला प्रशासकीय दृष्टिकोन साधून समतोल उत्तरं देणं अपेक्षित आहे. कारण हे जे साधे प्रश्न आहेत ना की तुमचं गाव कोणतं आहे, तुमचा जिल्हा, आता तुमचा जिल्हा जर म्हटलं तर जिल्ह्याच्या बाबतीत पर्यटन स्थळ किंवा पिलग्रिमेज है ना, हे विचारले जातात. त्याच्याशी संबंधित असलेल्या काही अडचणी विचारल्या जातात. तुमच्याकडे जर शहर असेल तर वाहतूक कोंडीचे प्रश्न विचारले जातील, शेती विचारली जाईल, पीक विचारलं जाईल, पाऊस पाणी विचारलं जाईल, तुमच्या जिल्ह्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष योजना विचारल्या जातील. आणि या सगळ्यामध्ये जर काही समस्या असतील, तुमच्या जिल्ह्याच्या बाबतीत काही विशेष समस्या असतील किंवा एखादा GI टॅग तुमच्या जिल्ह्याच्या प्रोडक्टला मिळाला असेल तर त्याचं पूर्ण डिटेल ज्ञान तुमच्याकडे असू द्या. कारण हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ना, अगदी बेसिक प्रश्न आहेत, यामध्ये जर तुम्ही अडखळलात किंवा गोंधळलात तर याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो इंटरव्ह्यू पॅनलवर. ठीक आहे. आता या वर्षीचा जो इंटरव्ह्यू असणार आहे तो असणार आहे 275 मार्काचा. आणि त्यामुळे तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू कमीत कमी 20 ते 25 मिनिटं चालेल किंवा 25 ते 30 मिनिटं चालेल असं मानून चला. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे छंद, तुमचं बॅकग्राऊंड, आता तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल किंवा तुम्ही मेडिकल बॅकग्राऊंडचे असाल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर तुम्हाला हमखास हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही एक सीट का वेस्ट केली. जर तुम्हाला प्रशासनातच यायचं होतं तर मग का बरं तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं किंवा तुम्ही डॉक्टरीला ॲडमिशन का घेतलं. डॉक्टर साहेब तुमची तर खूप चांगली प्रॅक्टिस चालली आहे, मग तुम्हाला इथे काय यायचं आहे. सो अशा प्रश्नांना नीट लक्षात घेऊन समतोल उत्तर देणं, परिस्थितीनुसार प्रश्नाला सामोरं जाणं, आवाजातला संयम न सोडणं, सुसंवाद साधणं, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ढळू न देणं, आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित असणं, बसण्याचं पोस्चर नीट असणं, हे सगळं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. सो अगदी प्रायमा फेसी, अगदी पहिल्या स्टेपवर हे लक्षात ठेवाल की तुमचं जे ग्रूमिंग आहे, इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जाताना जर महिला असाल आणि तुम्ही साडी नेसणार असाल तर कॉटनची सुंदर साधी है ना, खूप जास्त प्रिंट नसलेली, खूप जास्त वर्क नसलेली साधी साडी आपल्याला नेसायची आहे. जमलं तर कॉलर्ड ब्लाऊज आपल्याला परिधान करायचे आहेत. खूप सगळ्या बांगड्या घालायच्या नाहीत. एखादा कडा, एखादं घड्याळ एवढंच फक्त आपल्याकडे ठेवायचं. आणि एका प्रश्नासाठी आत्तापासून तयारी करा. तुमचं नाव न सांगता तुमचा परिचय द्या. या प्रश्नाचं उत्तर थोडंसं अपीलिंग, थोडंसं अट्रॅक्टिव्ह, आणि या पहिल्या प्रश्नातच तुम्हाला तुमच्याबद्दल जास्त माहिती द्यायची आहे जी बोर्डाला तुमच्या व्यक्तिमत्वाशी
रूबरू करू शकेल किंवा ओळख करून देऊ शकेल की हे तुमचं व्यक्तिमत्व आहे. घाबरून जायचं नाही. ठीक आहे. बसताना पोस्चर सरळ असायला पाहिजे वगैरे, आता हे सगळं तुम्हाला सगळेच लोक सांगणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे असणार आहे ते असणार आहे की चालू घडामोडींवर तुमचा विशेष भर असला पाहिजे. ठीक. आता चालू घडामोडी म्हणजे वर्तमानपत्रातल्या बातम्यांना पाठ करून जायचं नाही. वर्तमानपत्रातल्या बातम्यांना पाठ करून जायचं नाहीये. आपण जसं आता तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात सध्या आरक्षणासंबंधी चर्चा सुरू आहे. ओबीसी आरक्षण वर्सेस मराठा आरक्षण. मग यामध्ये 50% लिमिट न गाठता किंवा सीमामध्ये राहता कशा प्रकारे आपल्याला याचा एक मध्यम मार्ग काढता येईल यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता प्रशासकीय समतोल साधून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले महत्त्वाचे खटले यांचा हायलाईट करून, है ना, कॉन्स्टिट्यूशनचे काही आर्टिकल्सचा उपयोग करून अशा प्रकारे तुम्ही समतोल उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. किंवा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शेतीशी संबंधी जे काही प्रश्न आहेत, आता तुमचा जिल्हा आहे एखादा XYZ आणि त्याच्याशी संबंधित जर शेती संबंधी काही समस्या असतील तर अधिकारी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जर पोस्ट झालात तर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग तिथे कसा करून घ्याल, हा एक प्रश्न असतो. की तुम्ही इंजिनियर आहात किंवा तुम्ही इतर कोणत्याही फील्डमध्ये कार्यरत आहात तर तुम्ही तुमच्या नॉलेजचा उपयोग या फील्डमध्ये कसा करून घ्याल, हा एक प्रश्न असतो. त्यानंतर सरकारी योजना ज्या आहेत, शेती संबंधी सरकारी योजना, पीक विमा योजना म्हणा किंवा इतर कोणत्याही योजना, आणि या योजनांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातलं शेतीचं उत्पादन कसं वाढवाल, हा एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्रातल्या अशा जिल्ह्यातून आहात जिथे एखादं तीर्थस्थळ आहे किंवा एखादं असे प्रेक्षणीय स्थळ आहे, अभयारण्य आहे किंवा कोणत्या तरी असे झू किंवा एक्सिटू इन्सिटूशी संबंधित ते स्थळ आहे, तर त्याबद्दल तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जाईल. महाराष्ट्राशी संबंधित असलेले जे बेसिक प्रश्न आहेत, अर्थसंकल्पीय प्रश्न, आर्थिक नियोजनासंबंधी प्रश्न, गणेशोत्सवासंबंधी प्रश्न, सणासुदी संबंधी प्रश्न, महाराष्ट्राची लोकसंख्या, त्यानंतर यावर्षी महिलांचा कट ऑफ मेन्सच्या एक्झाममध्ये जास्त लागलेला आहे. मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नबद्दल तुमचं मत काय आहे, पेपर लिहिताना तुम्हाला कोणकोणत्या त्रुटी जाणवल्या किंवा तुम्हाला कुठे अडचणी आल्या, ठीक आहे, तुम्ही या ओव्हरऑल परीक्षेबाबत समाधानी आहात का, हे देखील प्रश्न विचारले जातील. कारण आयोग बराच विचाराधीन आहे या घटकांना घेऊन. ठीक आहे. किंवा पेपर फुटी संबंधी काही जे काही सध्या चालू आहे चर्चा त्याबद्दल विचारलं जाईल. त्यानंतर तुम्हाला रोल मॉडेल विचारले जातात. तुमचे रोल मॉडेल तुम्हाला विचारले जातात. मग रोल मॉडेल नीट व्यवस्थित विचार करून 5-5 तरी लक्षात ठेवायचे. आणि ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेणार आहात की ही व्यक्ती आहे जी माझ्या आयुष्याची प्रेरणास्थान आहे, तर त्या व्यक्तीने लिहिलेली पुस्तकं, त्यांनी केलेलं योगदान, त्यांचं ओव्हरऑल सामाजिक कार्य, ते प्रशासनात असतील तर त्यांचा कार्यकाळ, त्यांची पोस्ट, है ना, त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांच्याकडून तुम्ही काय शिकला आहात, या सगळ्याबाबत तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये आता जर आपण म्हटलं तर पूर येत आहेत. आजच नेपाळला भरपूर मोठा पूर आलेला आहे किंवा आसाम पाण्याखाली बुडालेलं होतं, है ना. नॉर्थ ईस्टचे असलेले प्रश्न, आता हे अजिबात करायचं नाही की महाराष्ट्राबद्दलच फक्त आम्ही तयारी करून जाणार आणि भारतासंबंधी आम्ही चर्चाच करणार नाही. तुम्हाला भारत आणि महाराष्ट्र दोघांबद्दलही प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. नेपाळचा पूर, आसामचा पूर, ठीक आहे, किंवा हे जे प्रलयकारी घटक घडतायत किंवा निसर्ग जो कोपतोय त्याचं नक्की कारण काय आहे. मग भौगोलिक कारणांसाठी तयार राहा. बदलतं हवामान याबद्दल चर्चा राहू द्या. शाश्वत विकासासाठी काय काय आवश्यक असेल, शाश्वत विकास याची संकल्पना काय आहे. ठीक आहे. समाजात वाढता भ्रष्टाचार, वाढती वाहतूक कोंडी, शहरीकरण खूप जास्त होत आहे आणि या शहरीकरणांमुळे अनेक समस्यांना आपण सामोरे जात आहोत. जसं वाहतूक कोंडी आहे, प्रदूषण आहे, शहरांमध्ये वाढणारं प्रदूषण आहे
किंवा महिला सुरक्षिततेच्या बाबतीत वाढणाऱ्या चिंता आहेत, है ना, यांच्याशी संबंधित कायदे, या सगळ्यांबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हे लक्षात घ्याल. वर्तमानपत्रातल्या न्यूज फक्त पाठांतर करून जायचं नाही. ठीक आहे. मंत्रिमंडळामध्ये जर काही फेरबदल झाले असतील किंवा होणार असतील याची संभावना असेल तर त्या मंत्रिमंडळाचं कामकाज कसं चालतं याचं संविधानामध्ये असलेले जे आर्टिकल्स आहेत किंवा त्याचं जी डिटेलिंग आहे, ज्याचा अभ्यास तुम्ही मेन्समध्ये केलेला आहे, या संबंधी तुम्हाला पूर्ण नॉलेज असलं पाहिजे. ठीक. याचा अर्थ असा की तुम्हाला 360 डिग्री अँगलमध्ये तुमच्या करंट अफेअरशी संबंधित चर्चा माहिती असायला पाहिजेत. हे एक. ठीक आहे. आता दुसरं हे लक्षात घ्याल की जसं काही बर्निंग इश्यू आहेत भारतासमोर, बर्निंग इश्यू जसं इलेक्शन, सगळ्यात पहिले निवडणुका. मग तुम्हाला विचारलं जाईल की निवडणुकांबद्दल तुमचं काय मत आहे, EVM की बॅलेट पेपर. याला राजकारण न करता एकदम व्यवस्थित प्रशासकीय दृष्टिकोनातून संतुलित उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आरक्षण हवं की नको, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आरक्षणाबाबत. फाईन. जर तुम्ही महाराष्ट्रातून आहात तर तुम्हाला संत मंडळी, वारकरी संप्रदाय, ठीक, यानंतर राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई रानडे यांच्यावर हमखास प्रश्न विचारले जातील. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून देखील काही बाबी तयार ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला हे विचारलं गेलं की भांडवली खर्च आणि समाज कल्याण खर्च यांच्यामध्ये समतोल कसा साधावा याबद्दल तुम्ही उपाययोजना सुचवा. लाडकी बहीण योजनेशी संबंधित हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला तयार राहणं अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एथिक्सचा पेपर जो जनरल स्टडीज पेपर 4 मध्ये तुम्ही लिहिला, त्याचा अभ्यास करताना तुमच्या व्यक्तिमत्वावर काय काय परिणाम झाले, तुम्हाला किती सकारात्मकता या अभ्यासक्रमातून मिळाली, या सगळ्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. आणि याच्या आधी जर तुम्ही एखाद्या एक्झाममध्ये सिलेक्ट झाला असाल, याच्या आधी जर तुम्ही एखादी एक्झाम दिली असेल, त्यामध्ये अपयश आलं असेल किंवा यश आलं असेल, तर त्या अनुभवाला व्यवस्थित प्लांट करावं लागेल. त्या अनुभवाला सांगताना गोंधळायचं नाही. ठीक आहे. तुम्ही विवाहित आहात का असाल तर मग विवाहानंतर तुम्ही अभ्यास करत आहात, नसाल तर अजूनपर्यंत विवाह का नाही झालेला आहे, विवाहाबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे, विवाहासंबंधी सामाजिक दृष्टिकोन जे बदलत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे. त्यानंतर डिंक सारख्या ज्या संकल्पना आहेत, डबल इन्कम नो किड्स, याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्यानंतर एक आहे तुमचं डिजिटल सुरक्षा, सायबर सुरक्षा. सायबर सुरक्षेबाबत देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील की जे वयोवृद्ध आहेत त्यांच्याबरोबर होणारे फ्रॉड, मग त्याबद्दल असलेली संवेदनशीलता, याच्यासाठी जागरूकता पसरावी म्हणून तुम्ही काय काय कराल. ठीक आहे. बघा, या ओव्हरऑल इंटरव्ह्यूचा एक जो मुद्दा असणार आहे किंवा जो सेंटर पॉइंट असणार आहे तो हा असणार आहे की तुम्हाला एक्झाममध्ये जसे प्रश्न विचारले ज्ञानावर आधारित, माहितीवर आधारित, है ना, तुमच्या मेमरी टेस्ट करण्यावर आधारित, ते प्रश्न आता विचारले जाणार नाहीत. तुमच्याकडनं ही अपेक्षा केली जाते की जर जिल्ह्याचे अधिकारी म्हणून तुमच्यासमोर जर एखादा प्रश्न उपस्थित राहिला तर तुम्ही किती संवेदनशीलतेने त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहात. तुम्ही भावुक होऊन निर्णय न घेता जबाबदार प्रशासकीय अधिकारी असल्याचा निर्णय कसा घ्याल याबद्दलची ही परीक्षा असणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुमचं ग्रूमिंग खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. गबाळे कपडे घालून जायचे नाहीत. मॉक इंटरव्ह्यूला जाताना देखील मॉक इंटरव्ह्यूला सिरियस घ्या. मॉक इंटरव्ह्यू आता तुम्ही सगळीकडे देणार आहेत. ऑलमोस्ट सगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये जे महत्त्वाचे कोचिंग क्लासेस आहेत सगळीकडे इंटरव्ह्यू आता सुरू झालेले आहेत आणि तुम्ही सगळीकडे जाता, हां, हे सगळ्यांना माहिती आहे. सो जिथे तुम्ही जाल तिथे सिरियस मॉक इंटरव्ह्यू द्या. 1 to 1 डिस्कशन करा. जिथे तुम्ही चुकताय तिथे याचं उत्तर काय असायला पाहिजे याची एक तयारी करून ठेवा.
एक रफ नोट आपल्यासाठी बनवून ठेवा आणि सातत्याने बोलण्याची, आरशात बघून बोलण्याची, कॉन्फिडन्स वाढवण्याची, उच्चार स्पष्ट ठेवण्याची, वाक्यरचना व्यवस्थित असण्याची प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल देताना योग्य एक्झाम्पल द्या. जर तुम्ही एखादी केस किंवा एखादा खटला, एखादं आर्टिकल, एखादी न्यूज, एखादा रिपोर्ट किंवा एखादी डॉक्युमेंटरी हायलाईट करणार असाल तर त्याबद्दल पहिले 100% स्वतः खात्री करा की ते बरोबर आहे आणि त्याच्यानंतरच पुढे जाऊ द्या. याच्यासाठी छोटे छोटे नोट्स बनवा. जर तुम्ही पुरुष उमेदवार आहात तर टाय बांधायला शिका. कधी कधी तुम्हाला टाय सोडून परत बांधायला सांगितली जाते. ठीक आहे, सो टाय बांधायला शिका. ठीक आहे, त्यानंतर खूप सगळे ऑर्नामेंट घालून जायचे नाहीत, खूप सगळे ज्वेलरी, खूप सगळे ऑर्नामेंट घालून जायचे नाहीत. जितकं साधं आणि जितकं चांगलं, म्हणजे एक डिग्निटीवालं व्यक्तिमत्व है ना, एक एलाइट व्यक्तिमत्व, अशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करा आणि या इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे. मॉक इंटरव्ह्यू भरपूर द्यायचे आहेत. मॉक इंटरव्ह्यू देताना स्वतःचे नोट्स बनवून ठेवा की यांनी काय काय प्रश्न विचारले, या प्रश्नासाठी तुम्ही का तयार नव्हतात, एका प्रश्नाचं उत्तर किती मोठं असलं पाहिजे याची ट्रेनिंग घ्या. ठीक आहे, तुम्हीच फक्त बोलत राहू नका, आयोगाला देखील बोलण्याची संधी द्या, त्यांना प्रश्न विचारण्याची जागा द्या. पण एक लक्षात घ्याल, आयोगामध्ये बसलेले जे अधिकारी आहेत ते तुमच्यापेक्षा खूप जास्त सिनियर आहेत आणि त्यामुळे अजिबात ब्लंडर करायचे नाहीत, ब्लफिंग करायची नाही, खोटं बोलायचं नाही. ठीक आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल त्याला स्पष्ट, अगदी नम्रपणे नकार द्यायला शिका की तुम्हाला माहिती नाही आहे पण मी नक्की प्रयत्न करेन जाणून घेण्याचा. याला सॉरी म्हणून आपण पुढे जाऊ शकतो, स्किप करू शकतो. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं नसतं. ठीक आहे, आणि काही बर्निंग इश्यू जे आता आपण डिस्कस केले त्यांची एक लिस्ट बनवून ठेवा. लगेच सांगते तुम्हाला. जसं शहरीकरण, वाढतं शहरीकरण आणि त्याचे दुष्परिणाम, हे एक आहे ज्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. दुसरं, वाढतं प्रदूषण आणि याला आळा कसा घालायचा, हे 2. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि त्याच्यासाठी उपाययोजना कसे सुचवाल. ठीक आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, यावर स्वतःचे थोडेसे नोट्स असू द्या. ठीक, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, यावर तुमचे नोट्स असू द्या. स्त्री सुरक्षा आणि समस्या, त्याच्यावरचे उपाय. स्त्री सुरक्षा, समस्या आणि त्याच्यावरचे उपाय. ठीक आहे, त्यानंतर घटनात्मकता आणि घटनात्मक नैतिकता, या 2 गोष्टींवर तुमचे स्वतःचे नोट्स असू द्या. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर असलेल्या या समस्यांसाठी तुम्ही काय उपाययोजना सुचवाल. सार्वजनिक कल्याण खर्च आणि भांडवली खर्च यांच्यामध्ये कसा समतोल साधता येईल, हे जे आहेत ना, हे काही महत्त्वाचे विषय आहेत. त्याबरोबरच तुम्हाला मी म्हटलं की तुमचं जे डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म आहे डॅफ, यावर मोठं काम करणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे. आय होप की तुम्हाला लक्षात आलं असेल की बर्निंग इश्यूजवर तुम्हाला तुमची प्रशासकीय मतं व्यवस्थित मांडायची आहेत. आणि कोणत्याही प्रकारे राजकारणाचा आधार न घेता संतुलित, व्यवस्थित आणि विश्वासपूर्ण उत्तरं द्यायची आहेत. याच्यासाठी इग्नाईट अकॅडमीमध्ये देखील मॉक इंटरव्ह्यूचे कार्यक्रम सुरू होत आहेत आणि या मॉक इंटरव्ह्यूच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा. हे मोफत सत्र असणार आहेत, इंटरव्ह्यू सत्र मोफत असणार आहेत. हे पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथे चालणार आहेत. याच्यासाठी जे फॉर्म दिलेले आहेत त्या फॉर्म्सना फिल करा आणि अशा प्रकारे इंटरव्ह्यूला सामोरे जा. अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आता झेंडा गाडायचा यशाचा, है ना. आता मागे फिरायचं नाही आणि पूर्ण सामर्थ्याने, पूर्ण कॉन्फिडन्सने सामोरं जा. आम्ही तुमच्यासोबत आहोतच. थँक्यू.